सह्याद्रीच्या भव्य उंच डोंगरावर उभे असलेले किल्ले आजही शांतपणे उभे आहेत. पण त्यांच्या प्रत्येक दगडामध्ये शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची कथा दडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातील या किल्ल्यांची आपण आजच्या युवा पिढीतून ओळख करून घेणार आहोत. आज HMMKT पहिली इयर 2 ची उत्साही मुले किल्ल्यांच्या या इतिहासात डोकावणार आहेत आणि आपल्याला घेऊन जाणार आहेत एका रोमांचक प्रवासावर. तर चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या नाटकाचं, किल्ल्यांची सफर. अरे वा, शेवटी आपण रायगडावर पोचलो. किती मोठा आणि भव्य आहे हा किल्ला. माहिती आहे का, इथेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. मला इथं उभं राहून खूप अभिमान वाटतोय. हो खरंच. आणि आधी महाराजांची राजधानी राजगड होती ना, ते जवळजवळ 25 वर्षे तिथे राहिले. राजगड खूप उंच आहे. तिथून चारी बाजूला लक्ष ठेवता येतं. पण सुरुवात झाली तोरणा किल्ल्यापासून. महाराजांनी आणि त्यांच्या महाराणी गनिमीकाराने हा किल्ला जिंकला. महाराज तेव्हा फक्त 16 वर्षांचे होते. किती जास्ती होते ना महाराज. हा गड खूप मोठा आहे, म्हणून त्याला प्रचंडगड म्हणतात. मला प्रतापगड आठवतोय. तिथे अफसरखानाशी लढाई झाली. महाराजांनी हुशारीने आणि शौर्याने अफसरखानाचा वध केला आणि हा किल्ला राखला. हे सिंहगड आहे ना, इथे तानाजी मालुसरेने लढाई केली. आधी लगीन कोंढाणाचं असं त्यांनी म्हटलं होतं. हा किल्ला खूप खड्डा आहे. हो, पण पुरंदर किल्ला पण महत्वाचा आहे. इथेच प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. हा किल्ला खूप मजबूत तटांनी वेढलेला आहे. इतिहासात या किल्ल्याची खास ओळख आहे. तुम्ही समुद्रातला किल्ला ऐकला आहे का? तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. समुद्रात किल्ला बांधणे किती अवघड असेल. महाराजांनी आरमार मजबूत करण्यासाठी हा किल्ला बांधला. आणि अजून एक खास किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला. हा किल्ला खूप मोठा आणि मजबूत आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथे अडकले होते. शत्रूंनी किल्ल्याला वेढा दिला होता. महाराजांनी हुशारीने पळ काढला आणि मावळ्यांनी त्यांचे रक्षण केले. आपण आज एका किल्ल्यावर आलो, पण अनेक किल्ल्यांची सफर केली. प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचं पान आहे. महाराजांनी स्वराज्यासाठी हा किल्ला जिंकला. आपणही त्यांचा अभिमान ठेवला पाहिजे. किल्ले स्वच्छ ठेवले पाहिजे. इतिहास शिकलं पाहिजे. किल्ले जपले पाहिजे. धैर्य आणि प्रामाणिकपणा शिकलं पाहिजे. आता आपण सगळे शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊ.